नमस्कार, मी दीपक जाधव, दैनिक तरुण भारत संवाद कोल्हापूर. आता आपण आहे कोल्हापुरातील इराणी खणीवर, ज्या इराणी खणीवर सार्वजनिक तसेच घरगुती गणपतीचे विसर्जन होते. त्यासाठी सध्या इथं महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेश विसर्जनाची तयारी आत्तापासून सुरू करण्यात आलेली आहे. इथं ह्या टायरचे 5 तराफे तयार करण्यात येत आहेत. त्याचबरोबर हे आपल्याला शेजारी दिसणारे जे तराफे आहेत, हे अशा पद्धतीचे 10 तराफे इथं आणलेले आहेत महापालिकेच्या वतीनं आणि त्याची आता जोडण्याची तयारी सुरू आहे. महापालिकेकडून एकूण 15 तराफ्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उद्या इथे काही सार्वजनिक गणेश मंडळाचा 5 दिवसाचा जो गणपती असतो, तो जर का विसर्जित करण्यासाठी कोणी आले तर त्यासाठी उद्या इथे एका क्रेनची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही महापालिकेची दुसरी कण्याने इथे जो बेल्ट बसवलेला आहे, या बेल्टमधून कोल्हापूर शहरामध्ये ज्या दान झालेल्या गणेश मूर्ती आहेत, त्या गणेश मूर्ती इथे आणून या बेल्टच्या माध्यमातून या खणीमध्ये विसर्जित केल्या जातात. गतवर्षी याच बेल्टच्या माध्यमातून 15,000हून अधिक गणेश मूर्तींचे या खणीमध्ये विसर्जन झालं होते.